काय सांगू का मी नाही दिली ते हार वगैरे मला नाही माहित. त्या दिवशी तुझ्या गळ्यात हार होता. कॉलेजमध्ये नाचत होती जवान पोरासोबत. काय म्हटलं? कॉलेजमध्ये. आणि तू कुठं होतास? मी मुत्री घरात बसलो होतो. त्याच लायकीच आहे. मी राहीन कसाई. तो हार ते कोणी घेतलीस का? हे बघ मला नाही माहित. तुला माहित नाही? नाही माहित. तुला का सांगून आली? का सांगू राहिलीस म्हणजे? तुला हार माहित नाही? तू आपलं पाय ना. जास्त शहाणपण नको करू. हात पुन्हा नेली. मला माहित आहे एका जवान पोरासंग मोबाईल वर बोलत होतीस तू. मारू नका. हा मग चांगलं नाही म्हणते. काम नाही बोलत होती. त्या गोल्डीच्या पुलाच्या खाली कोटी एवढे हे मारू नका. हे मारणार नाही. हे मारणार नाही साली. आलाय का हरामखोरा. ती बहीण हवं कोणी बे बारीक केली. पोरीने काय म्हणलं असता? त्याला माणूस रीतीने विचार. मग खाऊन मला मारते. तोड फोडीन. समजलास का नाही? बहीण होती माझी. त्याला पद्धतशीर विचार. मला एखाद्या मारण आमच्या एखाद्या मारते. हेही मारते. मार जवान पोरा सगळं हिंडायला जाते. काय तू आपला पाय ना रे? एवढा मोठा घोडमा झाला कंबाची अक्कल नाही तुले? नाही कंबत. नाहीतर का कंबाची अक्कल तरी आहे का? आपल्या बापाचा एवढी शाळा शिकलास बहिणीसोबत धड बोलता येत कंचा खेळायला गेला होता? हो गेलो. तुझ्यासारखा नाही गेलो. तुझ्यासारखं नाही गेलो. का खेळतो? आपलं पाय ना रे. पाहिलो ना. आपलं पाय ना. मला माहित नाही. तू बाहेर जाऊ काढाने करतो तुम्हाला माहित नाही? सांग बरं म्हणतेस तर त्या भाऊराव सोबत, गंगाधर सोबत, शिवाजी सोबत, श्रीहरी सोबत, त्या सुनील इकार सोबत जाऊ मस्त जुवा खेळते, दारू पेते, सिगरेट ओढतेस. आपलं पाहिलं रे नालाय का? आणि तू मी का रे? तू का मी का केली? चित भवनच्या जवान पोराय सांगा यती महाराज जवान पोरा सांगा. तू का सांगतेस रे? मी पाहिलो मोर भवन मध्ये जास्त बोलू नको. जवान पोरा सांगा बसली होती. बहीण भावाचे एकमेकांचे वैरी आहात रे तुम्ही. माझ्या मायनाला धावते. ए शाईने हे तुझ्यापासून परिस्थिती आली. समजेस ना. तू हार दे पहिले. हार दे. हार नाही तरी कुठून आणू? हार गेला मोठी. हार कुठे गेला? कुत्रीले हे कुत्रे इकडे कुत्रे. तू हार बाबा काऊन बजरंग बली. आता हार आठवला. बाबा नेलास का? मी नेलो नाही. मला माहित आहे त्या दिवशी माझी आई ना माझी बहीण मामाच्या गावला गेली होती. मंडई पाहायला गेली होती. आम्ही पटपाल केली म्हणलं. हे मा इकडे काय रे? तू हार नाही घेतलं म्हणते ना? हार नाही माहित ना? नाही माहिती मला. त्या दिवशी तू मामाच्या गावला गेली. हो गेली होती. मी बस स्टँड वर सामान नेऊन दिलो तुमचं. नेऊन दिलो ना? त्यावेळेस तुझ्या गळ्यात हार होता. गेली होती त्या दिवशी घालून. मामाच्या गावला घालून गेली. मग 3-4 दिवस मामाच्या घरी राहिली ना. मामाच्या गावून वापस आली. त्यावेळेस तुझ्या गळ्यात हार नव्हता. मी खोटं बोलतोय नव्हता. आई सोबत इतकं खोटं बोलतोय नव्हता तुझ्या गळ्यात हार. बरोबर आहे ती गोष्ट. बरोबर आहे. आता मी समजलो. कारण का हिचा भाऊ आला होता त्या दिवशी. काय आला होता याच्या मायलेने? त्याच्या तुझ्या नाही मामाच्या मायले. हिचा भाऊ आला म्हणते भाटो म्हणते 30,000 रुपये दे म्हणते. म्हटलं कायले का? म्हणते माझा मोठा बैल मेला म्हणते तर बरं 30,000 रुपयाची गरज आहे म्हणते. तर मी 30,000 रुपये काही दिलो नाही. म्हणूनच नाही हिनं हार आपल्या भावाला दिलं असाल. तुझ्यापासून हार गेला. काऊन? लक्षात 30,000 त्याला दिला असतात आणि बैल मेला तर नव्हते ते पैसे आपलं गोर दिला. मी का केलो असतो? पराठी डवराली उपाद आली असती. मग आपले म्हणून हिनं हार आपल्या भावाला दिला. हे गोष्ट लक्षात आली. सांग बाबा आज आपल्या घरचा हार दिला. हो बेटा. त्या पैसे देईल बरोबर जमीन देईल. मग तुलाही नेऊन देईल. मग मला बाप खोटचा. शाबास. ही गोष्ट बोलला. सांग हे आपलं नाही पाहिजे. हॅलो इकडे तू इकडे ये. हार कुठे? हार खरंच नाही दिसत आतमध्ये. तू हार आपल्या भावाने दिली. तो हार आणत असशील तर माझ्या घरी राह
नाही तर तू आपल्या भावाच्या घरी निघून जा. तू बी जा आणि ह्या कुत्रीच्या तोंड नसे पाहिजे पण ह्या कुत्रीला घेऊन जा आपल्या बरोबर. ह्या कुत्रीला हो हे कुत्रीच्या तोंड बात नाही. ह्या कुत्रीला घेऊन जा. चल ते पाहिजे नाही तू माय नजरेला नको दिसू. हो तू खाला नाही होऊन राहिला तर माय नाही जमून राहिला. चल कुठेही जाणार नाही समजलं. अगं तू आहार आणि सहावर पदराला कपट्ट लावते ग तू माझ्या घराण्याला. नाही माझ्या कमाजी नाही माझ्या कमाजी नाही माझ्या कमाजी नाही माझ्या कमाजी. जसा परशुरामानं आपल्या मायला कापलं ना तशाने तू गठान कापून टाकीन. समजला? निर्लज्जा हरामखोरा लाज वाटत नाही तुझ्या जीवाला. काजी अरे जन्मदिना 9 दिवस 9 महिने तुला पोटात ठेवलं. साऱ्या बायाच ठेवते. 9 सूत्र पाना पाजला आणि तू साऱ्या बायात पाचते दूध पाजलीस. 9 सूत्र मला एकट्यालेच पाजलीस. अरे कुत्री तर 9 पिले पाचते बसीच म्हणते. बदनामी करते ग तू माझ्या घराण्याची. 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 थोडी लाज लज्जा ठेव सगळ्या आपल्या जीवाची. 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 मी सांगतो प्रेमाग तू लाग मार्गाला का पट्टा लावते ग या माझ्या घराण्याला. नाही माझ्या गमाची नाही माझ्या गमाची नाही माझ्या गमाची नाही माझ्या. हो डोळ्यावर बोलाला दुधावर बदलाला तू बदलाला दे ग तू माझ्या घराण्याला. नाही माझ्या गमाची 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 नाही नाही माझ्या. ओ डोळ्यावर बोलाला दुधावर बदलाला तू बदलाला दे ग तू माझ्या घराण्याला. नाही माझ्या गमाची नाही माझ्या गमाची नाही माझ्या गमाची नाही माझ्या गमाची. मारीन भोळा बाबाच्या अंगात धावते. तू पंचनामात बनवतो. माझ्या बाबाच्या अंगात धावलं तू पंचनामा आज नाही केला तर उचल. अरे मागे त्याला भेटो गे
मागितला. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे त्या जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे काय टेन्शन एवढं जाऊ दे ना. एवढा मोठा रट्टा घट्टा पोरगा आहे तू. जाऊ दे पाहून टाकीन हो का. मायाने जाऊ दे तर म्हणतेस पण एवढूसा टोन केलास तू. काऊन टेन्शन घेणार का. जाऊ दे रे बे जाऊ दे. उद्या तुला दुसरी करून देतो. आता बे वय आहे का बे. काऊन जाऊ दे आता नाही जमत. जाऊ दे बरं एक काम करू अक्काले घेऊन येऊ. मारू काय टोणार बुकी मोठ्या अक्काल नाही. जाऊ दे ना गेली तर जाऊ दे ना का. हो जाऊ दे. आजपर्यंत माई आई होती हो आणि माई बहीण होती हो. सकाळी वावरात उठून जात होता. हो बेटा पहिलं नाही काय तुझ्या जीवाला तकलीफ होती बेटा. आजपासून वावरातलं शेतीचं काम. बस वारे माझा पोरगा आय ते तुला स्वयंपाक करून जेवण वाढील. शाबास. तू एक कपडे धुईल व पलंग हातून देईल मग खावा जाणार. ते गेले तर जाऊ दे जाऊ दे. आता आपण दोघं बस माझ्या देवा पांडुरंगा असा पोरगा भेटले पाहिजे रे बाबा सर्व्याले. बस माझा सर्व्याले नको म्हणू असा पोरगा मला भेटला कोणाला नको. बस बाबा बाप पोरगा जिंदाबाद. चाल बेटा बाबा जाऊ दे. त्या गेल्या जाऊ दे. आता आपण दोघं बापले का हो का करू ये इकडे का करू. अगं आज जमा बाबा काय अंड बनव अंड ये. कुठे द्याव ग तुला कुठे द्याव. माझ्या सोन्यासारख्या परीवर इष्ट आहेत का चार केल्या या चांडाळांनी. अरे चांडाळांनो स्वतःच्या पोरीची स्वतःच्या बहिणीची ओळख नाही. जन्म आलेली देवापासून तिचा छळ करताय आणि तुमच्या ठिकाणीवर कधी आयुष्यात सुखी नको व्हाल तुम्ही. मी जिवंत आहे तोपर्यंत ठीक आहे का. मेल्यावर काय होईल ग तुझा. आई अशी बोलू नकोस ग. आई मला सांग आई या समाजामध्ये एखाद्या मुलीचा एवढा तिरस्कार का करतात ग हे लोक. सांग ना. मुलाला वंशाचा दिवा म्हणतात आणि मुलीला अशा खालच्या नजरेनं का बघतात ग. मुलगी जन्माला आली मी जन्माला आली तेव्हापासून माझे बाबा माझा तिरस्कार करतात.